नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी काय बनवणार आहे ते रेसिपी तुम्हाला मी दाखवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. तर आज मी बनवते मोड आलेल्या मटकीची भाजी, ज्यासाठी मी मसाले घरी जे बनवलेले आहे ते मसाले वापरणार आहे. एकही चमचा आपण याच्यामध्ये वाटण न घालता अतिशय स्वादिष्ट ही भाजी होणार आहे. यासाठी मी एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे, एक मिडियम साईजचा टोमॅटो कापून घेतलेला आहे, कोथिंबीरच्या कोवळ्या जे आपल्या देठ असतात ते कापलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर पण आहे. तर भाजीला फोडणी घालण्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे. 2 टीस्पून मी घातलेलं आहे तेल व्यवस्थित आपल्याला गरम करायचं आहे. मसाले मी जे घरी बनवून ठेवत असते, तर ऐन वेळेला आपल्याकडे जर वाटण तयार नसेल तर स्वादिष्ट भाज्या चवीला चांगल्या आपण बनवू शकतो, असे मी मसाले बनवून ठेवलेले असतात. तर तसंच आज मी जो मसाला आहे तर तो घालणार आहे, ज्याच्यामुळे छान ग्रेव्ही तर तयार होणारच आहे पण स्वादिष्ट सुद्धा भाजी होणार आहे. तर मी हे मसाले घरी तयार करून ठेवत असते. या मसाल्यांची संपूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. अनेक प्रकारचे वाटण, अनेक प्रकारचे सुके मसाले मी दिलेले आहेत, तर तुम्ही जरूर चेक करू शकता. बरणीचं झाकण उघडल्याबरोबर एकदम छान वास इथे मसाल्याचा आलेला आहे. काचेच्या बरणीमध्ये पॅक करून आणि हे मसाले आपण सुके 2 ते 3 महिन्यापर्यंत छान अगदी बाहेर ठेवून आणि वापर याचा भाजीमध्ये करू शकतो. फ्रीज मध्ये ठेवले तर त्याहूनही जास्त दिवस तुमचे मसाले टिकतात. मसाल्याची संपूर्ण रेसिपी तुम्ही बघू शकता. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करायचं आहे. तेल बघा व्यवस्थित गरम झालेलं आहे. कांदा आपल्याला घालायचा आहे. कांद्याला तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परततोय तोपर्यंत बघा अगदी थोडेसे शेंगदाणे आहेत, तर हे साली सकट मी घेतलेले आहे. जाडसर कुटून घ्यायचे आहेत मला हे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहेत. जाडसर मी शेंगदाणे कुटून घेणार आहे. या पद्धतीने मी जाडसर शेंगदाणे कुटून घेतलेले आहे. कांदा आपला व्यवस्थित झालेला आहे. इथे मी घालते अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून घालायचं आहे धने पावडर, मसाला भाजलेला असतो त्यामुळे मी आता घालणार नाही. मसाला केव्हा कधी घालायचा आहे ते मी इथे दाखवणार आहे. कोथिंबीरीचे जे कवळे देठ आहेत ते मी थोडेसे घातलेले आहेत. मसाला भरून 2 चमचे मसाला मी इथे घातलेला आहे. यामुळे छान ग्रेव्ही तयार होणार आहे भाजीची. तेलामध्ये फार जास्त वेळ आपल्याला मसाला परतू द्यायची गरज नाही. मिक्स करायचं आहे. आता घालायची आहे मटकी. इथे बघा गरजेनुसार मी पाणी घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर परत घातलेली आहे. अर्धा टीस्पून मी इथे मिरची पावडर सुद्धा घातलेली आहे. दाण्यांचा कूट घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तो व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे म्हणून मी इथे सांगते. आणि 1 वाटी पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि मटकी आपल्याला खूप जास्ती गाळ शिजवायची नाही. आता सध्या मी 3 मिनिटं गॅस फुल ठेवलेला आहे. 3 मिनिटानंतर झाकण उघडून आपण आपली मटकी किती शिजलेली आहे हे बघणार आहोत. 3 मिनिटं झालेले आहेत. बघा मटकी मधलं पाणी बरंच आटलेलं आहे. आणि भाजीमध्ये बघा 1 टीस्पून सुद्धा वाटण आपण घातलेलं नाही. भाजीला आपोआप खूप जास्ती अशी ग्रेव्ही घट्टपणा येतो. मसाले तशा प्रकारचे बनवलेले असतील तर आपल्याला वाटण नसेल तरी सुद्धा स्वादिष्ट भाजी आपण बनवू शकतो. तर मटकी खूप जास्त गाळ आपल्याला करायची नाहीये. हे बघा छान अशी दबल्या जाते, कारण नंतर आपण गॅस बंद केल्यानंतर हे भांडं जे आहे ते खूप गरम असतं. राहिलेली मटकी त्यामध्ये खूप छान तयार होते. ह्यापेक्षा जास्त आपल्याला मटकी शिजवायची नाही. त्यातले संपूर्ण सत्व निघून जातात. म्हणून कुठलाही पदार्थ खूप जास्त गाळ शिजवून आणि खाऊ नका. इथे आपली मटकी तयार झालेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे. या पद्धतीने कमी मसाल्यांमध्ये स्वादिष्ट पौष्टिक भाज्या आपण बनवू शकतो. तर ह्या पद्धतीने मटकी नक्की बनवून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा. नवीन माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.